भारताला परकीय आक्रमणापासून वाचवण्यासाठी महाराष्ट्राची जवळजवळ 70,000 सेना दिल्लीपर्यंत पोचली. पण या सेनेला लवकर पुढे वाटचाल करता येईना, कारण या 70,000 फौजेबरोबर जवळजवळ 50-60,000 बाजार बुणगे आणि नातेवाईकांची सुद्धा तीर्थयात्रेकरूंची फटावळ मागे लागली. या सगळ्यांच्या गतीला घेऊन कशीबशी दिल्लीपर्यंत वाटचाल केली. पण दिल्लीच्या पलीकडे कुंजपुरा नावाचा किल्ला आहे असं जेव्हा भाऊसाहेब पेशव्यांना समजलं, तेव्हा आपल्या सर्व सैन्यासह वाळवंटातून सुद्धा वाटचाल करून कुंजपुऱ्यावर हल्ला केला. कुंजपुरा जिंकला. पण इकडे कुंजपुऱ्याची लढाई चालू असतानाच जो परकीय जबरदस्त आक्रमक अहमद शाह अब्दाली, तो त्याची सेना घेऊन दिल्लीपर्यंत येऊन पोचला आणि मराठी सैन्याचा महाराष्ट्राकडे जायचा रस्ता अडवला. अर्थात तेच गणित त्याचंही होतं. भाऊसाहेब पेशवे आणि मराठशाहीची फौज उभी आहे, तोपर्यंत त्यालाही आता काबूलकडे जाता येणार नव्हतं. दोन्हीही सेनापती एकमेकांच्या समोर वाट बघत थांबले होते, कोणी पहिलं आक्रमण करायचं. जवळजवळ 60-70,000 सैन्य, त्यांच्या बरोबरीनं असलेली जनावरं, घोडी, बैल, हत्ती, त्यांच्या खाण्यापिण्यासह त्यांच्या पगारापासूनची असलेली डोक्याला चणचण. महाराष्ट्राकडे जाण्याचा रस्ता असा विचित्र अवरुद्ध झालेला. अशी परिस्थिती असताना भाऊसाहेब पेशव्यांनी दरबार भरवला. अब्दाली दिल्लीमध्ये जो थांबला होता, त्यांनी चारही बाजू पक्क्या करून टाकल्या. एक पठाणांची छावणी, एक रोहिल्यांची छावणी, एक यावनी छावणी, एक त्याची स्वतःची छावणी, एक अब्दालीची छावणी, अशा सगळ्या बाजूने छावण्या लावलेल्या. अर्धचंद्रात त्रुटी गोल केला होता. ना मराठी माणसाला इकडे येत आहेत. भाऊसाहेब पंचायतीत होते आणि दरबारामध्ये सहज असे बोलून गेले, यापुढे काय होईल कळत नाही रे मित्रांनो. शामियाना चौफेर टांगलेला, शामियाना चौफेर ताणलेला, शामियाना 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 चौफेर ताणलेला, एक होता आधार तो तया, एक होता आधार तो तया. पुढे होते प्रभो आता काय, पुढे होते प्रभो, पुढे होते प्रभो, पुढे होते प्रभो, पुढे होते. आता आता पुढे होते प्रभो आता काय, मनुज कसला नाव दे देवराय, मनुज कसला नाव दे देवराय, देवराय देवराय. या युद्धाचा परिणाम पुढे काय होणार, माणूस काय देव सुद्धा जाणेल का नाही माहीत नाही, असं नैराश्याचं बोलणं लावलं आणि सहज इतकंच म्हणाले,
आपल्या सैन्यामध्ये बरेच सरदार अल्पवयी आहेत, म्हणून धाडस करून आम्हाला अब्दालीवर धडक मारता येत नाही. काही वेळेला आपलं नैराश्य वेगळ्या कुठल्या तरी मार्गाने व्यक्त होतं, तसं ते झालं. आणि फक्त वयावरती गोष्ट घसरली आणि जनकोजी शिंदे नावाचा महावीर उभा राहिला. त्यांनी एकच सांगितलं, भाऊसाहेब वयाचा विषय नका काढू, कारण सिंह शावका वयना ठावा विक्रम एक. सिंह शावका वयना ठावा विक्रम एक. पराक्रमाची कोळी तुम्ही का, पराक्रमाची कोळी तुम्ही का, निंदावी निशंक. सिंह शावका वयना ठावा विक्रम एक. आणि जनकोजी शिंद्यांनी दरबारातून बाहेर जाऊन आपल्या शिंदेशाही फौजेला एकत्र केलं. रोहिल्यांच्या छावणीवर धडक मारायला 6 जण वाजली, नगारे वाजले. भाऊसाहेबांच्या लक्षात आलं जनकोजी निघाला, पण जनकोजी एकटा रोहिल्यांच्या हाती सापडला तर ते बरे होणार नाही. म्हणून बळवंतराव मेहेंदळे नावाचे अत्यंत पराक्रमी सरदार होते, ज्यांनी आत्तापर्यंत दक्षिण भारतामधल्या कडप्प्याच्या नवाबापासून अनेकांना नुसत्या मनगटाने चिरडून टाकून आपले हिंदवी स्वराज्याचे विजय मिळवून दाखवलेले जबरदस्त ताकदीचा भीमासारखा माणूस. भाऊसाहेब फक्त म्हणाले, बळवंतराव जनकोजीला पाठीस राहा. बळवंतराव सैन्य घेऊन गेले, पण दुर्दैव जनकोजीचं बळवंतरावाचं बरं नाही मनात. बरंच लांब बळवंतरावांचं सैन्य थांबून राहिलं आणि जनकोजीची झुंज बघत राहिलं. असं होऊ नये, पण शत्रूसमोर दुफळी जाहीर झाली. हे पाहिल्यावर जनकोजी जास्त ताकदीनं लढला. एखाद्या पंख्याची पाती फिरावी तशी घर 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 तलवारबाजी करून शिंदेशाही फौजेनं जबरदस्त पराक्रम असा केला. रोहिला उलटा छावणीत परता घातला आणि विजयाची 6 जण वाजवत आले दरबारात. त्याचा सत्कार केला. वा जनकोजी वा, आज वय कमी म्हणून आम्हास पराक्रम जमत नाही वाटेल, त्या शब्दास मागे घ्यावे असे वाटते तुमच्या पराक्रमामुळे. जनकोजी एकच म्हणाला, सत्कार नको, आम्हास फक्त एकच सांगा, या बळवंतरावास का पाठवला? तुमची पाठराखण करायला. विचारा काय करत होता, विचारा काय करत होता. बळवंतराव काय बोलेल तो? शिंदेशाहीची फौज रोहिल्यांच्याकडून मार खात असताना लांब उभे राहून मजा बघत होता आमची. तुमच्या आमच्या मतामध्ये किंवा मनामध्ये भेद असेल, पण तो शत्रूसमोर उघड करावा काय? एवढाही विवेक असू नये? युद्धाच्या भूमीवर मोठ्या लोकांना हा विवेक नसेल तर सामान्य लोकांना विवेक शिकवायचा कोणी आणि कसा? पूर्वरंगामध्ये अर्धवट सोडलेला मुद्दा इथे पूर्ण करतो. आता जर पुढे भारताचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर स्वतः व्रत तुम्ही घेतलं आहेच, पण इतरांकडून हे व्रत, ही शपथ घ्या. ही शपथ अशी, कोणीही कोणाबद्दल अवमानकारक बोलायचं नाही. पहिलं व्रत घ्या, कधीही कोणाचा अवमान नाही. पराक्रमाच्या गोष्टी या न्हाव्यांना का जमणार आहेत? का बोललास असं? मान खाली करा असं म्हटल्यावर राष्ट्रपतींना सुद्धा मान खाली घालावी लागते. एवढा सन्माननीय कोणी असेल तर तो फक्त न्हावी आहे. आहे ताकद कोणाची? नरेंद्र मोदी असतील प्राईम मिनिस्टर. मोदी खाली बघा, मी सांगेपर्यंत मान वर करायची नाही. चांगले सापडले आहेत.
या कातरवेळी पाहिजेस तू जवळी. चांगला सापडला रे माणूस, काय जे म्हणाल ते. पण शिवा काशीसारख्या न्हाव्यांनी पराक्रम नाही का केले? क्षत्रियांनी म्हणावं बामणाला काय पराक्रम जमणार, बामणांनी म्हणावं महाराला काय पराक्रम जमणार, महारांनी म्हणावं मांगाला काय. कशासाठी? कोणाचंही जरी नाव घेतलं हे चांभार आहेत, अरे वा म्हणजे रोहिदासांच्या घरचे पंढरीनाथा, एवढा नमस्कार करायला काय जाते हो चांभाराकडचे का. तिकडं बसा बरं का, बसवलाच आहे तुला कायमचा बाजूला त्यांनी. आता एकमेकांच्या बद्दल किमान आदराने जरी बोलता आलं तरी निम्म काम होऊन गेलं. एकमेकांच्या बद्दलचा आकस दरबारात उघड केला आला आणि अनेक मराठी सरदार आपल्या कुटुंबांसह आले होते. दरबार बरखास्त केला भाऊसाहेब पेशव्यांनी आणि जाताना फक्त इतकंच सांगितलं दरबार बरखास्त होताना, बळवंतराव तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती माझी. दरबार बरखास्त. अर्थात कितीही भांडणं असली तरी भाऊसाहेब पेशव्यांचं नेतृत्व असं जबरदस्त होतं. त्यांनी दरबार बरखास्त म्हटलं की भांडणाचा एक अक्षरही पुढे कोणी बोलणार नाही. विषय तर संपला. याच्या पुढे सेनापती पाहतील. बळवंतराव हे व्हायला नको होतं. बस उद्या सकाळी पुढचा विचार करू. पण काही लोकांना हौसच असते या बातम्या पटकन पलीकडे जाऊन द्यायची. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, तोंडाला फेस यायची वेळ आहे. फेसबुक आला की फटाफटा. या बळवंतरावांची बायको पण आली होती या स्वारीत, त्यांचं पोरगही आलं होतं. एका प्राण्याने त्यांच्या बायकोला जाऊन बातमी सांगितली तुमच्या नवऱ्याची. झाकाळ झाली आणि तिनं पंचारती तयार केली आणि आपल्या छावणीच्या दारात जाऊन थांबली. आर्य गृहिणी. बळवंतराव जसे छावणीच्या दारापर्यंत आले त्यांनी पंचारती घेऊन बसलेली बायको पाहिली. म्हणलं काय ग हे? मी असं ऐकलं की आज भाऊसाहेबांनी आपल्याला युद्धावर पाठवलं होतं आणि युद्धावरनं आलेल्या पतीला ओवाळायची आपल्याकडे पद्धत आहे ना, म्हणून पटकन पंचारती करून उभे राहिले. आता भाऊसाहेबांनी जे काही बक्षीस दिलं असेल युद्धात जिंकल्याबद्दल, तुम्ही आलात म्हणजे जिंकून आलात यात संशय येत नाही. त्या बक्षिसावर माझा अधिकार आहे ना, ते तपकात टाका आणि आत या. ही तर आपली पद्धत आहे. जे काही मिळालं असेल ते आधी हिच्या ताब्यात द्या. आधी इन्कम मग कम इन. नाही तर काहीच नाही उपयोगाचं. तिच्या हाती दिलं तर ते व्यर्थ नाही जाणार. या तपकात द्या. आणि बळवंतरावांनी मान खाली घातली तेव्हा बायको सांगते, वा वा, अहो करकरीत कोरे कपडे, रक्ताचा डागन एक. करकरीत कोरे कपडे, रक्ताचा डागन एक. घमघमाट एक गंधाचा, घामाचा थेंबन एक. तलवार कटीला नाही, हातात छडीचा झोक. या ऐशा वेशे मजला, का भुलवायाला आला. भुलणारी नाही विदुला, कीर्तीवर घालून निघाला. कीर्तीचा ध्वज मळविला, कीर्तीवर घालून निघाला. कीर्तीचा ध्वज मिळविला, कीर्तीवर घालून निघाला. पतिदेव काय केलं हो, काय केलं हो. जरा सुद्धा कल्पना नाही आली पुढे काय होईल याची. उद्या या छावणीमध्ये फिरताना माणसं भाल्यासारखी बोटं आपल्या पोराकडे दाखवतील आणि म्हणतील हा बेहिमत्याचा मुलगा. म्हणतील लोक बाळाला, मी
नामर्दाची दासी खिणवतील पायी मजला, विश्वासघातकी पाजी ही विशेषणे तुम्हाला, आपुल्या कुळाची कीर्ती गाजत जी देशावरती, थोरांची होती ख्याती मातीत घालून आला, कीर्तीचा ध्वज मिळविला, मातीत घालून आला कीर्तीचा. तशीच बाई उभी राहिली, तबक हातामध्ये ठेवून सांगते, ऐका. आलात तसे परताजा हे तोंडन मज दावावे, आलात तसे परताजा हे तोंडन मज दावावे, घालून पालथे शत्रू मातीला मिसळून द्यावे, घालून पालथे शत्रू मातीला मिसळून द्यावे, पडलेला डाग धुवोनी दासीला दर्शन द्यावे, पडलेला डाग धुवोनी दासीला दर्शन द्यावे, जर गेला स्वर्गावरती तनु ठेवीन सरणावरती, येईन सेवरी पुढती बोलोत न जनया बोला, कीर्तीचा ध्वज मिळविला, कीर्तीचा ध्वज मिळविला. बायकोकडनं ते ऐकलं मात्र बळवंतराव असा संतापला. स्वतःच्या सैन्याच्या शिबिराला छावणीला उठायला सांगितलं, प्रचंड शहाजण वाजायला लागली, पठाणांच्या फौजेवर चालून गेला हो वेळा. भाऊसाहेबांना कळलं बळवंतरावांनी वेडेपणा केलाच. आता त्यांना सांभाळायला प्रत्यक्ष भाऊसाहेब आले. बळवंतराव मेंढळीत 2 हाती 2 तलवारी घेऊन स्वतःचं सैन्य घेऊन पठाणाच्या छावणीवर असा तुटून पडला. सगळ्या बाजूने पठाणाने घेरा घातला, पण घारीनं वेढा पडावा लागे. साप साप घाव घालत पुढं चालला होता ससाणा. तो फक्त संख्या ऐकत होता. किती पठाण मारला बळवंतराव. शिंदेशाही फौजेनं आधीच्या युद्धात 10,000 रोहीला मारला. तुम्ही स्पर्धा करू नका, आपण 8-9 हजार पठाण सहज संपवला. पण आता मागे फिरा. दशसहस्र तोपर्यंत मागे फिरणे नाही. याच तलवारीत हालत पुढे गेला बळवंतराव आणि अचानक मागणं नगारा वाजला. आमच्या मदतीस कोण आले? मागे वळून पाहिलं तर साक्षात भाऊसाहेब पेशवे हत्तीवर बसून येतात म्हटल्यावर झर 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 नेत्र पाझरले, अश्रू आले. क्षणभर समोरच दिसलं नाही आणि काळाने घात केला. पठाणांनी वेड्यासारखा जो गोळीबार केला त्यातल्या 1, 2, 5, 7, 10 गोळ्या बसल्या छातीत. बळवंतराव आडवा झाला जागच्या जागी. पण भाऊसाहेब येतो हे बघितल्यावर उरलेल्या पठाणाने जो पळ काढला ते अब्दालीच्या चरणाशी बसले, आम्ही पुढे जाणार नाही म्हणून. 10 गोळ्या अंगात शिरलेलं बळवंतरावाचं शरीर आणलं. ही पण वार्ता बाईसाहेबांना कळली. तेव्हा ते शरीर छावणीत येऊन पोचायच्या आत चिता तयार करून ठेवली तिनं. संपूर्ण हिरवं लुगडं नेसून सती जायच्या तयारीत होती. सती जाणं चांगलं का वाईट? बुवा तुम्ही पुरोगामी का अधोगामी वगैरे वगैरे अनेक प्रश्न विचाराल. सगळ्यांनी उठून काही सती जावं असा उपदेश आम्ही कधीच करत नाही, केला नाही, करणार नाही. सतीच गेलं म्हणजे नवऱ्यावरचं प्रेम असतं असं आजवरून कोणीही म्हणत नाही. दशरथानंतर कौसल्या, सुमित्रा, कैकेयी कोणीही सती गेलं नाही म्हणून त्यांचं नवऱ्यावर प्रेम नव्हतं असा वांझोटा सवाल कोणीही करत नाही. पंडूच्या मागे कुंती गेली नाही म्हणून तिचं नवऱ्यावर प्रेम नव्हतं असा कोणी सिद्धांत सांगत नाही. शहाजीराजांच्या मागे जिजाबाई गेल्या नाही म्हणजे त्यांचं प्रेम नव्हतं. किंबहुना जिजामाऊली गेल्या असतं तर शिवरायांच्या कर्तृत्वाला मर्यादा आल्या असत्या. त्या थांबल्या हीच शहाजीराजांची श्रेष्ठ पूजा होती हे आम्हालाही कळतं. उलट माधवराव पेशव्यांच्या मागे रमाबाई जर गेल्या नसत्या तर नारायणराव मारला गेला नसता, कारण त्याच्या पक्षाचा एक माणूस घरात शिल्लक राहिला असता.
काही वेळेला आपली कौतुकं होतात, इतिहासाचा विचार नाही करत आपण. आणि एकदा जळून मरण्यापेक्षा आता देह जर अनायसे पती गेल्यामुळे संपला आहेच, तर मग तो देवाच्या कार्यासाठी अर्पण करणं हेही सती जाणंच आहे ना. कशासाठी प्रत्यक्ष चितेतच जायला पाहिजे माणसानं. उलट राष्ट्राला एक चांगला कार्यकर्ता मिळाला तुझ्या रूपाने. आता सतीच गेलं पाहिजे म्हणजेच प्रेम आहे असं हिंदू संस्कृती पूर्वी मानत नव्हती, आजही मानत नाही. उलट नवऱ्याची दिव्य असलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी खस्ता खाणारी कोणीही गृहिणी अथवा नंतरची विधवा ही सुद्धा सतीच आहे. तिला सतीपणाचाच मान आहे. म्हणून तर पती गेल्यानंतरच्या विधवेला पूर्वी देवळात सुद्धा यायचा मान नव्हता. तो समर्थ रामदास स्वामींनी गाभाऱ्यात तिला कीर्तन करण्याचा मान दिला आणि कीर्तनाला ती उभी राहिली तर समर्थांनी समोर डोकं टेकून नमस्कार करावा, असा सर्व स्त्री जातीबद्दलचा आदर संतांनी तुम्हा आम्हाला दिलाय महाराज. पण या ठिकाणचं सती जाणं वेगळं आहे. ते अशा अर्थाचं आहे. ती फक्त एकच वाक्य म्हणतीये, माझ्या बोलण्यासाठी नवरा गेलेला आहे. मी त्यांना म्हटले होते आलात तसे परता, हे तोंड न मज दावावे, घालून पालथे शत्रू मातीला मिसळून द्यावे. पडलेला डाग धुवोनी सतीला दर्शन द्यावे. आणि हे जर जमलं नाही तर मी शब्द दिला त्यांना, जरी गेला स्वर्गावरती, जर युद्धामध्ये तुम्ही मेलात तर मी तनु ठेवीन सरणावरती, तर मी मरीन. कशासाठी? का तुमची सेवा करायला मला आधी स्वर्गात पोचलं पाहिजे ना. यासाठी मी तिथे जाऊन थांबीन तुमच्यासाठी, सेवीन येऊनी पुढती. म्हणून ती बाई फक्त सांगतीये, माझा हा पडलेला डाग धुवून टाकण्यासाठी तो शब्द माझ्या नवऱ्याने पाळलाय. आता मी त्याची सेवा पुढे जाऊन करीन, हा शब्द मला पाळला पाहिजे म्हणून चालली आहे. पण या एका सतीच्या अमृतवचनाने काय झालं सांगतो. काय झालं या सतीच्या अमृतवचनानं? नुसतं सतीचं अमृतवचन नावाची मालिका जर काढली ना तो वर्षभर पुरेल एवढं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साहित्य आहे. हो, एवढं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साहित्य आहे. सावरकर अंदमानला निघाले, 50 वर्षासाठी निघाले, पुन्हा येईल का नाही माहीत नाही अशा अवस्थेमध्ये निघाले. बायको रडत होती तरीसुद्धा सांगत होती, सरकार जर यमाच्या शक्तीनं तुम्हाला नेत असेल तर भारतातलं सावित्रीचं तेजही काही कमी नाही झालेलं, तुम्हाला परत पाहीन तरच खरी आपली सती सावित्री आहे. आणि तिच्या बोलणं खरं झालं. हो, तिचं बोलणं खरं झालं. हो, मौज ही असते महाराज. सती पतिव्रतांच्या किती कथा सांगाव्यात. अर्थात प्रत्येक वेळेला ती सती पत्नी याच रूपात असेल असं नाही. मी पूर्वरंगात आईची पण कथा सांगितली. कधी अशी सती बहिणीच्याही रूपात असेल, कधी भूषणाला उभी करणारी वहिनी पण ती असेल, कधी ध्रुवाला पाठवणारी सावत्राई सुद्धा ती असेल. कुठल्याही रूपात ही आदिशक्ती कोणाही रूपामध्ये अशी प्रगट होऊन आपल्याला सांगत असते. या बाईसाहेबांचा 2 वर्षाचा मुलगा होता पदरात. भाऊसाहेब पेशवे म्हटले, आई किमान त्या पोराकडं बघून तरी जाऊ नका. त्या पोराला भाऊंच्याच पदरात दिला. भाऊ याला वाढवा. आणि फक्त आई बाप काय स्वाभिमानासाठी मेले इतकं त्याला शिकवा, त्याचं तो करेल पुढे काय करायचं ते. माझे पूर्वज काय स्वाभिमानासाठी मेले तेवढं फक्त कळू दे. हो, आपली खरंच सगळी मुलं चांगली आहेत, नाही आहेत कोणी वाईट. कॉलेजमधली अशी काहीतरी विचित्र वागणारी मुलं बघितली की म्हणत काय ह्या हिंदू समाज, मुलं नाही आहेत वाईट. हो, त्यांच्यापर्यंत चांगल्या गंगा पोचवायला आम्ही कमी पडतोय. हो, आम्ही कमी पडतो, आम्ही कमी पडतो. अरे बाळा, ही बघ गंगा कशी आहे, ही बघ यमुना कशी आहे, ही बघ सरस्वती कशी आहे. आम्ही कमी पडतो. प्रार्थना करी, ज्यांना ज्यांना वाणीचं वरदान आहे, ज्यांना ज्यांना परमेश्वरानं आर्थिक स्थैर्य दिलं आहे, ज्यांना ज्यांना आरोग्य प्रदान केलं आहे, अशा सर्वांनी
जमेल तेवढा हा राष्ट्राच्या वीरांचा, संतांचा, संस्कृतीचा प्रचार या सगळ्या मुलांपर्यंत जास्तीत जास्त कसा नेता येईल याचा विचार करा, आचार करा, संस्कार करा. नुसतं संस्कार नाही म्हणून रडणे ह्याच्यात काहीच होणार नाही. या दासनवमीच्या निमित्तानं सोलापूरच्या आसपास असलेल्या सगळ्या खेडेगावांचा एक सर्व्हे तर करा. किती जणांच्या घरात मनाचे श्लोक आहेत, किती जणांच्या घरामध्ये तसबीर आहे, किती जणांच्याकडे दासबोध आहे, किती जणांच्याकडे ज्ञानेश्वरी आणि दासबोध याबद्दलचा आदर आहे. सर्व्हे करायला एक तासभर फिरूया ना रे रोज, फिरूया ना रे रोज. अर्थात हे कोणीच करत नाही असं नाही हो म्हणणार मी काही कृतघ्न माणूस नव्हे. आज अनेक संस्था हे काम करतायत, अनेक भक्तमंडळ हे काम करतायत. पुरत नाहीये हो, पुरत नाहीये. अजून काठ्या पाहिजे आहेत या गोवर्धनासाठी, अजून मदतीचे हात हवेत या गोवर्धनासाठी. माणसं खूप वृद्धाश्रमांच्या बद्दल बोलतात, पण थोडं वाईट नका वाटून घेऊ. आम्ही वानप्रस्थ विसरलो म्हणून वृद्धाश्रम आले. जर सगळ्या आम्ही तुम्ही साठीच्या लोकांनी जर ठरवलं असतं की साठी झाली म्हणजे शांत, साठी शांत. आता उरलो उपकारा पुरता, पोराने विचारलं तर बोलायचं. आता मी संसारात नाक घालायचं नाही. साखरेचे डबे कुठे ठेवले? टाळक्यावर ठेव, मला विचारू नकोस. माझा प्रपंच यातला विषय संपला. आणि अशा साठीचा म्हातारा, 50-55च्या घरामध्ये आता निवृत्ती असलेली पत्नी, जर अशा सगळ्यांनी मिळून वेगवेगळ्या सामाजिक कार्यांच्या संस्थांचे चालकत्व व्हायची जर स्पर्धा घेतली, तर आज कोट्यावधी आदिवासींच्या वस्त्या अशा आहेत जिथे पालकांची गरज आहे, जिथे लक्षावधी वनवासी आश्रम अशा ठिकाणी आहेत जिथे कार्यकर्त्यांची गरज आहे. लाख लाख रुपये पेन्शन घेऊन पत्ते क्लबमध्ये उडवणारे म्हातारे बघितलेत. बाकी नुसते सरकारबद्दल बोलणार, याच्याबद्दल बोलणार. परमेश्वराने आपल्याला 60 नंतर सुद्धा आरोग्य आणि स्थैर्य प्राप्त केलंय. वाणीचं वरदाने देणारे भारताला, सगळं ते देणारे समाजाला. काहीच नाही जमलं तर किमान आपले सगळे आपण एकत्र येऊन छोटी छोटी भजनी मंडळ करूया. ज्या ठिकाणी भजनं बंद पडली आहेत तिथं जाऊन भजनं सुरू करू. ज्या ज्या ठिकाणी उपासना बंद पडल्या तिथली मुलं जमा करू. आपल्या खर्चाने सगळ्यांना खोबरं खारका खायला घालू. इथं कर. पण मारुती रायाचं कार्य ते आहे. रामाच्या भक्तांच्या समोर कोणी रामायण सांगेल? रावणाला जाऊन सांगता आलं पाहिजे ना. रावणाच्या हृदयात रामाची धडकी भरवता आली पाहिजे. रामाचं महात्म्य रावणाला, कुंभकर्णाला समजलं पाहिजे. रामाशी पंगा घेऊ नको बरं. रामाशी आणि रामभक्तांशी ज्यांनी वाकडं घेतलं ते पहिल्या त्रेतायुगापासून आजपर्यंत फक्त गाडलेच गेले, जमिनीमध्ये संपले. तुला तेच भविष्य करायचं असेल तर हो रामाच्या विरोधात. पण इतिहास असा चालतो, जे चांगलं आहे ते छान बोलूया, हो छान सांगूया. आणि होणार नाही असं मी कधीच म्हणू शकत नाही, कारण आपल्याला समर्थांची शिकवण आहे, केल्याने होत आहे रे. बस शेवट काय झाला सांगतो. या पोराला भाऊसाहेब फक्त इतिहास सांगा, त्याला त्या संस्कारात वाढू द्या. बस तो करेल त्याचं काम काय करायचं ते. त्याला आपलं काय चुकलं हेही सांगा पूर्वजांचं. ती चूक सुधारायची आहे. जे चांगले तेही सांगा, त्याची पुनरावृत्ती करायची आहे. दोन्ही सांगा, दोन्ही शिकवा. पण ते पानिपताचं साल असफल ठरलं. 1761 सालचं पानिपत आपल्याला फल देऊन गेलं नाही. पण त्याच्यानंतर पराभूत झालेली मराठी सेना महाराष्ट्रात परत आली आणि हिशोब सांगतो की पूर्ण. पानिपताची लढाई फक्त हरली, युद्ध नाही. कारण युद्धाचं एक ध्येय असतं आणि ते ध्येय चालू ठेवण्यासाठीच तुमचा प्रयत्न चालू असेल तर तुम्ही युद्धात नाही हरला. मला 10वी पास व्हायचं, हे माझं युद्ध आहे. मग दुसरीत नापास झालो तर लढाई हरली. पण मी परत अभ्यास करून दुसरी पास होणार आहे ना, मग युद्ध नाही हरलो मी. हां, दुसरी नापास झाल्यावर आता शिक्षण सोडूनच देतो, मग युद्ध हरलास. मग खरं म्हणाल तर पानिपताचं युद्ध कोण हरलं? 1761 साली पानिपतात मार खाऊन परत आलेली मराठी सेना त्यांनी पुन्हा एकदा आपली पुढची पिढी तयार केली आणि पुन्हा फक्त 15 ते 20 वर्षात 71 सालाच्या
75 सालाच्या आसपास पुन्हा एकदा महाराष्ट्रातली लाख सेना गेली, पुन्हा पानिपतापर्यंत पोचली, दिल्लीवरती हल्ला करून दाखवला. ज्यांनी ज्यांनी पानिपतात आपला घात केला होता त्या सर्व शत्रूंना नामशेष करून टाकून पुन्हा सिंधू नदीच्या तीरापर्यंत भगवा झेंडा लावून मराठी सेना परत आली, केवळ 10 ते 15 वर्षाच्या आत. मग 15 वर्षात पुन्हा जेव्हा मराठी सेना भगवा ध्वज घेऊन अंगावर गेली होती तेव्हा भाऊसाहेब पेशवे जिवंत नव्हते. पण मराठी सेना युद्ध जिंकायला चालली होती आणि याच इसवी सनामध्ये अब्दाली जिवंत होता. पण तो भाऊसाहेबांच्या या मराठशाही फौजेपासून आपल्या लोकांना वाचवायला काबूलमधनं खालीही आला नाही. मग घाबरलं कोण? जिंकलं कोण? हारलं कोण? विजयी झालं कोण? हिशोब लावलं तर साहेब 15 वर्षात आम्ही दुसरी माणसं घेऊन तुमच्या लोकांना तोडून आमचं राज्य उभं करून दाखवलं. तुम्ही 15 वर्षात आहे त्या खुर्चीवरनं खाली येऊन दाखवलं नाही. कसली कौतुकं तुमची बोलायची, कसली आमची निंदा करायची. आपला स्वाभिमान आपण शिकवायचा. पण हे केव्हा झालं? 15 वर्षात. जेव्हा भाऊसाहेब जरी नव्हते तरी त्या युद्धामध्ये झालेल्या या कथा पुढच्या लोकांनी आपल्या मुलांपर्यंत पोचवल्या. बाबांनो, पानिपतात हे चुकलं होतं बरं, हे पुढच्या युद्धात सुधारायचं आहे. पानिपताच्या युद्धात हे चांगलं झालं होतं बरं, हे आपल्याला परत करायचं आहे. हे एकदा मनात ठरल्यानंतर पुन्हा याच बळवंतरावाच्या मुलानं एवढा पराक्रम केला. दुसऱ्या युद्धामध्ये आपल्या आई वडिलांचं श्राद्ध त्याच पानिपताच्या भूमीवरती तेवढेच पुन्हा 10-15 सहस्र शत्रूंना कंठ स्नान घालून त्या पोराने असा पराक्रम उभा केला की पेशव्यांनी त्याचं कौतुक केलं आणि शनिवारवाड्याच्या शेजारीच त्याचा निवास केला आणि त्याचा सन्मान दिला. म्हणून शनिवारवाड्या शेजारचा सगळ्यात जवळचा चौक आप्पा बळवंत चौक. हा आप्पा बळवंत म्हणजे या बळवंताचा मुलगा. ABC आप्पा बळवंत चौक. पूर्वी आमच्या घराला ते नाव होतं, पण या बाजूला आफळे राहायचे आणि आमच्या समोर जादूगार रघुवीर राहायचे, त्यांचं आडनाव भोपळे. आफळे भोपळे चौक ABC असं आमच्या घराचं नाव होतं. आता ते बदललं, जाऊ दे, आता आप्पा बळवंत चौकाकडे गेलं. पण कित्येक वेळेला पुण्यातल्याही लोकांना ह्या आप्पा बळवंत कोण याची माहिती नाही. नव्हे, चांगल्या शाळेतले शिक्षकसुद्धा आम्हाला चुकून विचारतात, हे पानिपताचं युद्ध पुण्यात कुठं झालं हो? पुण्यात मोळा मुठेत झालं, ये दाखवतो तुला, एकदा पाण्यात खाली उतरवतो. अरे काय रे मनुष्य आहेस, आपल्या वीरांची सुद्धा पुरेशी तुला माहिती नाही. असं होऊ नये महाराज. बस कीर्तनाचं समापन करताना देव वसे जिचे चित्ती तिची घडावी संगती, ऐसी आवडते मना देवा पुरवावी कामना. अशी आमची संत माऊली. आम्ही सर्व संतांना सुद्धा माऊलीच मानतो. ते यासाठी आमच्या कल्याणासाठी ते सुद्धा अमृत वचन देत असतात. शिवराय माऊली असतो, विवेकानंद असतो, रामकृष्ण असोत, कोणी असोत, या सर्व संतांचा तेजस्वी विचार मनामध्ये घ्यावा. तो तेजस्वी विचार पुढच्या पिढीपर्यंत पोचवावा आणि त्यांच्याकडून तेजस्वी आचार करून घ्यावा, यासाठीचा विषय चालू आहे. जर बाहेर जाणाऱ्यांना प्रार्थना करतो, 1 मिनिट थांबा. आरतीसाठी नाही थांबलं तरी मी तुम्हाला त्रास नाही देणार, का तुम्ही आरतीत टाकायला लागेल म्हणून जाताय अशी काही माझी भावना नाही. प्रत्येकाला व्यवधान असतं, मी जाणू नये त्या गोष्टी. कारण नगर निगमच्या बसेस आहेत त्याच्यावर आपण अवलंबून असतो कित्येक वेळेला. सगळं कोणाचा दोष नाही बाबांनो. 1 मिनटं ऐकून असं जा. कीर्तन महोत्सव तर पुढे होतच राहील, पण संतांचं एक वचन सांगतो. ते वचन असं आहे, नॉस्ट्राडेमस नावाच्या ज्योतिषापासून ते अत्यंत आधुनिक काळातल्या गगनगिरी महाराजांसारख्या सिद्धांपर्यंत या सर्वांनी भविष्य असं वर्तवलेलं आहे की 17 सालानंतर 3रं जागतिक महायुद्ध सुरू होणार आहे. आता छोपं महायुद्ध चालूच आहे, पण प्रत्यक्ष जाहीर होऊन, अर्थात या युद्धामधलं सगळ्यात मोठं गणित असेल ते ख्रिश्चन राष्ट्र आणि इस्लाम राष्ट्र ह्यांच्यातच मोठी टक्कर होणार आहे. या टक्करीमध्ये हिंदुस्थानाला जर जगायचं असेल तर आधी मुळात जगण्याची सोय केली पाहिजे.
याच्यापासून आमचा समाज वाचेल कसा, सुरक्षित कसा राहील, याचा विचार केला पाहिजे. माझ्या मुलानं एखाद्या आश्रमामध्ये जाऊन परमार्थ तर करावाच, पण 17 सालानंतर हा आश्रम राहील का? आणि युद्धामध्ये तेच जगतात जे पुढच्या पिढीला युद्ध शिकवतात. जी पुढची पिढी युद्धाला तयार असते तो समाज जिंकतो. उगा ह्याच्या शेजारी राहिलं की मरत नाही आणि त्याच्या शेजारी राहिलं की मरत नाही, अशा कुठल्याही महामूर्ख कल्पना मनात सुद्धा येऊ देऊ नका. तेजस्वी देवस्थानांच्या शेजारी राहिलं ना, कानफडत हाण स्वतःच्या एकदा. अरे महामूर्ख माणसात तुळजापुराच्या देवी शेजारी राहणारी माणसं अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेला देवी समोर कापली गेली. भगवान शंकरांचं आयुष्यभर नाम घेणारी माणसं सोरटी सोमनाथाचं संरक्षण करायला उभी राहिली, तेव्हा 50 सहस्र साधूंना मारून मोहम्मदाच्या गजनीनं तो सोमनाथ 17 वेळा लुटून दाखवला. काय उगा थापा मारता? ज्या भक्तांची मनगट तेजस्वी असतात ती सगळी जागृत देवस्थानं असतात, बाकी सगळी लाथाच खातात. लक्षात ठेवा. त्या जागृत देवस्थानाची कीर्ती दाखवायची असेल तर भक्ताच्या मनगटाने ताकद दाखवली पाहिजे. मी 60च्या माणसाकडनं नाही अपेक्षा करत, मी 40च्याही करत नाही, पण किमान पुढची जी वयवर्ष 10 ते 30 या वयोगटातली मुलं आहेत, एक सूर्यनमस्कार घालत नाहीत. किमान प्रेमाचा अधिकार तरी वापरा. पाहिजे तर आधी जेवून घ्या आणि मग दम द्या. नमस्कार घातले नाहीस तर उपाशी राहीन हो. नाटकासाठी का होईना असं करा. त्यांच्याकडनं व्यायाम अत्यावश्यक आहे महाराज. शिवरायांची तलवार आणि मावळ्यांचा पराक्रम नसेल ना तर ज्ञानेश्वरी, गाथा आणि गीता असून सुद्धा हिंदू समाज मार खाईल. यासाठी शस्त्राच्या शक्तीविना धर्म दुबळा आहे आणि धर्माच्या सांस्कृतिक चलनवलनाविना शस्त्रशक्ती ही राक्षसी होते. त्याला सांस्कृतिक वळण देण्यासाठी धर्माला शक्तीचे पाय पाहिजेत आणि शक्तीला धर्माचं मस्तक पाहिजे. धर्माचं हृदय पाहिजे, शक्तीची उपासना, उपासनेची शक्ती. या दोनही पायावर पुन्हा एकदा आपलं हिंदू राष्ट्र बलवान करूया. या 3ऱ्या महायुद्धामध्ये कोणत्या आघाडीवर तुम्हा आम्हाला कसं लढावं लागेल माहीत नाही, कारण युद्ध सीमेवर नाही, गावागावात होणार आहेत, गल्ल्या गल्ल्यांमध्ये होणार आहेत. विजताना हे सगळे दिवे फार मोठे होऊन जास्तीत जास्त त्रास देऊन विझणार आहेत. विझणार आहेतच किंवा नरम तरी होणार आहेत, पण या सगळ्या प्रक्रिये माझा धर्म, राष्ट्र, समाज, संस्कृती ह्या सगळ्याला सुरक्षितता देण्याच्या दृष्टीनं आपण पुढच्या पिढीकडून खूप प्रयत्न करूया. त्यासाठी आपलं अमृतवाणीचं सिंचन करा महाराज. बस देवा काही देऊ नकोस, आर्य संत हे फक्त आम्हाला दे. या संतांच्या कृपेनं आम्ही या सगळ्या संकटातून तरुण जाऊ. पुन्हा एकदा आपल्या सर्व आयोजक मंडळाला मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. देव बसे ज्याचे चित्ती तिची घडावी संगती, तिची घडावी संगती, तिची घडावी संगती, संगती, संगती. लोक जात आहेत म्हणून मी पटकन भैरवी गायली नाही. खरं उद्या सेकंड सॅटरडे हो, खरं ऑफिस नाही आहेत, जागरणाचा प्रॉब्लेम नाही आहे, पण असू द्या, जायची आपल्याला आता आवश्यकता असल्यामुळं पटकन देवीची आरती म्हणूया आणि आयाकडे समापन करू. सगळा महोत्सव झाल्यावर 5व्या दिवशी जर कोणी विचारलं की आफळे बुवा काय बोंबलला, आणि त्या दिवशी जर म्हटलं बरं झालं कीर्तन की आफळे बुवाचा मुडदा, बाकी सगळं कीर्तन विसरला तरी चालेल, पण आफळे बुवा 17 सालचं महायुद्ध होणार आहे असं बोंबलला. आणि 17 सालासाठी एका बाजूला अध्यात्माने आणि दुसऱ्या बाजूला शस्त्राने आपल्याला उभं राहणं अत्यावश्यक आहे. हेही थोडा वाईटपणा घेऊन केकाटला. शिव्या घाला पाहिजे तर, पण बाबांनो आपल्या अस्तित्वासाठी तुम्ही आम्ही नाही उभं राहिलो तर देवसुद्धा बलहीनाला वाचवत नाही. देवसुद्धा स्वतः कष्ट न करणाऱ्याला वाचवायला बांधील नाही. तो त्याच अर्जुनाचा रथ चालवतो जो अर्जुन युद्धाला उभा राहतो, जो अर्जुन रथावर यायला तयार असतो, जो अर्जुन स्वतःचं शस्त्र स्वतः उठवायला तयार असतो. त्याच्यासाठी भगवंत उभा आहे आणि भगवंताने अशा अपार शक्तीनं आम्ही जिथे कमी पडू त्या ठिकाणी आम्हाला सावरावं आणि पुन्हा एकदा हे पसंद हिंद राष्ट्र आम्हाला दाखवावं. यासाठी आपण त्याची प्रार्थना करूया. महाराज हेच दान दे का देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई.